बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान दिलं, तरी दुसरीकडे तुतारी चिन्ह घेतलेले 2 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे तुतारी चिन्ह मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। माढा मतदारसंघ पिंजून काढताना मोहिते पाटील यांनी तुतारी गावागावात पोहोचवली। तथापि या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप झालं असता रामचंद्र मायाप्पा घटुकडे या उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालेलं आहे। हे चिन्ह फक्त तुतारीचंच आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं आहे। यातील फरक आहे, मात्र त्यावरून मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।